महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित कल्याणीने तिला जी काही गोष्टी माहिती होत्या त्या या ठिकाणी नमूद केल्या। तिने असं म्हणाली शेवटच्या वाक्यामध्ये की जर महात्मा गांधी राष्ट्रपिता आत्ता जिवंत असते तर मी त्यांचे पाया पडले असते। का तर आज त्यांच्या योगदानामुळे मी किंवा आपण सगळेजण स्वातंत्र्याने जगत आहोत। एक मोठं योगदान त्यांचं आहे असं कल्याणीच्या बोलण्यातून समोर येतं। यानंतर असंच गांधीजींविषयी बोलण्यासाठी शीतल समोर बसली आहे। आपण शीतलचं मत आपण ऐकून घेऊया। शीतलचं काय म्हणणं आहे? नमस्कार सर्वांना, माझे नाव शीतल, मी वर्ग 6वी शिकते। मित्रांनो, आज आपण महात्मा गांधी जयंती साजरी करत आहोत। महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला। महात्मा गांधी हे खूप महान नेता होते व महात्मा गांधी मला फार आवडतात, कारण त्यांनी माणसांना घालायला कपडे नव्हते, त्यांनी पण महात्मा गांधींनी कपडे घालायचं सोडून दिले व त्यांनी स्वतःला कपडे न घालता एक धोतर गुंडाळली। हे महात्मा गांधीचं मला फार आवडलं। आता सगळ्यांना कपडे आलेत व पण महात्मा गांधी आता नाही म्हणून मला फार वाईट वाटतंय। महात्मा गांधी हे गुजरात मधील पोरबंदर या गावी जन्मले। त्या गावाचा नशीबच खूप चांगला। त्या गावात एक थोर व्यक्ती जन्माला आले। महात्मा गांधींनी आपल्या इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर सुटावं म्हणून खूप आंदोलन केले। महात्मा गांधी हे खूप थोर व्यक्ती होते। महात्मा गांधी जर इथे उपस्थित असले तर मला खूप छान वाटलं असतं व महात्मा गांधी हे फार थोर व्यक्ती व छान व्यक्ती होते। धन्यवाद। बघा की महात्मा गांधी थोर व्यक्ती होते असं शीतलचं म्हणणं आहे। शीतलचं ते वाक्य मला फार आवडलं की त्या काळामध्ये कपडे, माझी जनताच गरीब आहे आणि कपडे नाहीत जनतेला, तर मी कसा घालू शकतो, म्हणून त्यांनी कपडे घालणं बंद केलं। ही संवेदनशीलता शीतलच्या बोलण्यातून लक्षात आली। आणि भाषण करणं म्हणजे केवळ असं वर येऊन स्टेजवरून बोलणं असं नसतं बरं का मित्रांनो, लक्षात घ्या। आपलं मत सादर करता आलं पाहिजे। शीतलनं ज्या पद्धतीनं सादरीकरण केलं मला फार आवडलं आणि ही खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली आहे की शीतलसारखं आपल्याला बोलता आलं पाहिजे। ठीक आहे, खूप सारं बोलता नाही आलं, पण एखादा प्रसंग घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणं फार महत्त्वाची गोष्ट आहे। शीतलनंही छान बोलली, कल्याणीनं पण छान बोलली आणि असे छोटे प्रसंग घेऊन आपण बोलत आहोत। ही एक चांगली वेगळी गोष्ट आहे। मंचावर उभं राहून भाषण देण्यापेक्षा आपल्या मनातील भावना आपण बसून आपल्या मित्रांशी शेअर करणं ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची बाब आहे। खूप छान, तुझं खूप कौतुक शीतल, अतिशय चांगल्या पद्धतीचा तुझा प्रयत्न आहे। थोडंसं आपण त्यामध्ये आणखी प्रसंग जर आणखी मांडले असते तर आम्हाला आनंद झाला असता। टाळ्या वाजवूया शीतलसाठी।